मुंबईत भाजप शिवसेनेची मनपासाठी पहिली बैठक पार पडते। बैठकीतील चर्चेसाठी इनसाइड स्टोरी सध्या साम टीव्हीच्या हाती लागली। मुंबईत भाजप 150हून अधिक जागा लढणार असल्याचं बोललं जात आहे। शिंदे सेनेला भाजप 70 ते 80 जागा देण्यास तयार आहे असं सूत्रांकडून सध्या समजतंय। निश्चितच जास्त जागा लढवेल, कारण की शिवसेनेच्या पहिल्या जास्त जागा आहेतच ऑलरेडी। 2 नंबरवर भाजप आहे। मागच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा शिवसेनेने जिंकल्या, ज्या जागा भाजपने जिंकलेल्या आहेत, त्या जागा त्यांना दिल्या पाहिजे। मग ते भाजपच्या असेल तर भाजपलाही दिल्या पाहिजे। त्या जागेचं वाटप त्या मतदारसंघातील असलेला आमदार, सपोज आता पूर्वमध्ये अतुल सावे आहेत, तर अतुल सावेला त्या ठिकाणी थोडं झुकतं माप दिलं पाहिजे। पश्चिममध्ये मी आहे तर मला झुकतं माप दिलं पाहिजे। मध्यमध्ये प्रदीप जायसवाल आहे, त्याला झुकतं माप दिलं पाहिजे। या अशाच पद्धतीनंच हा सगळा युतीची बोलणी होईल। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय सांगाल? भाजप सेने बैठकीची इनसाइड स्टोरी साम टीव्हीच्या हाती लागली आणि कशा पद्धतीने हे जागा वाटप होणार आहे? नक्कीच पहिल्या टप्प्यातली खरं तर ही बैठक पार पडते आणि या बैठकीतली महत्त्वाची माहिती आहे ती साम टीव्हीच्या हाती लागलेली पाहायला मिळते। प्रामुख्याने पहिल्या टप्प्यामध्ये आहे त्या ज्या काही भाजपच्या 82 नगरसेवक ज्यावेळी 2027च्या वेळेस निवडून आले होते, त्या 17च्या वेळेचे सगळ्या नगरसेवकांच्या जागा जवळपास आज निश्चित केल्या जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे शिंदे सेनेमध्ये जे काही ठाकरे गटातील नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले आहेत, ते जवळपास 50च्या आसपास हे सगळे नगरसेवक सोबत आले माहिती मिळते आणि त्या सगळ्या नगरसेवकांची काही जी जागा आहे त्या निश्चित केल्या जाणार असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त 70 ते 80 जागांपर्यंतच दिल्या जाऊ शकतात आणि उर्वरित ज्या काही जागा आहेत त्या भाजप लढणार असल्याचं सांगितलं जाते। कारण की यावेळेस महायुतीचा महापौर बसवायचा असेल तर सर्वाधिक जागा ह्या भाजप लढवण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं जाते। कारण की ज्या ठाकरेंकडे सध्या काही नगरसेवक अद्यापही आहेत, त्या जागेवर मात्र कुठल्याही पद्धतीचा आणखी कुठली जागा कोणाला द्यायची या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती कुठली चर्चा आहे ती होणार नसल्याचं सांगितलं जात आहे। कारण की ज्या पद्धतीने खरं तर त्या जागेवर आहे ते दोन्ही पक्षाकडून आहेत ते आपल्याकडे कशा पद्धतीने मिळवता येईल यासाठी हे आग्रहाचे प्रयत्न आहेत ते सुरू असल्याचं पाहायला मिळते। मात्र जे काही मुस्लिम बहुल भाग आहेत, जर उदाहरणार्थ मालवणी असेल, त्याचबरोबर शिवडी असेल, या मुंबादेवी असेल, ज्या ठिकाणी काँग्रेसचा प्रभाव आहे त्या ठिकाणच्या जागांवर कशा पद्धतीने वाटाघाटी करायची या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती आता चर्चा होताना पाहायला मिळणार आहे। तर दुसरीकडे रामदास आठवले यांच्या गटाकडून आहेत ते 9 ते 10 जागांवर आहे ती मागणी करण्यात आलेली पाहायला मिळते। मात्र भाजपच्याच कोट्यामधल्या आहेत ते 2 ते 3 जागा आहेत त्या त्यांना कुठेतरी दिल्या जातील अशा पद्धतीची सूत्रांकडून माहिती मिळते। मात्र पहिल्या टप्प्यामध्ये आता कशा पद्धतीने ह्या सगळ्या जागा दिल्या जात आहेत